पोलीस भरतीची विशेष तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नमस्कार. मध्ययुगीन इतिहास या इतिहासातील मागील वर्षी परीक्षेला खूप वेळा आलेले प्रश्न. हे बघा, इब्राहिम लोदीची हत्या कोणत्या लढाईत झाली? या 4 पर्यायापैकी योग्य असा पर्याय निवडायचा आहे. बघा, ए पानिपतची दुसरी लढाई, बी पानिपतची पहिली लढाई, सी हल्दीघाटची लढाई, डी वसईची लढाई. याचं योग्य असं उत्तर आहे पानिपतची पहिली लढाई, ऑप्शन बी 2 नंबर. यानंतरचा प्रश्न आहे, गुलाम वंशाची स्थापना कोणत्या शासकाने केली? या 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य असा पर्याय निवडायचा आहे. याचं ए कुतुब-ए-उद्दीन ऐबक, बी शेरशाह, सी सिकंदर लोदी, डी बाबर. याचं योग्य असं उत्तर आहे ए कुतुब-उद्दीन ऐबक. यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये मुघल साम्राज्याची स्थापना कोणत्या लढाईत झाली? या 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य असा पर्याय निवडायचा आहे. ए पानिपतची पहिली लढाई, बी पानिपतची दुसरी लढाई, सी वसईची लढाई, डी जलालाबादची लढाई. याचं योग्य असं उत्तर आहे ए पानिपतची पहिली लढाई. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या इतिहासातील प्रसिद्ध राजा शंकर कोण होता? या 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य असा पर्याय निवडायचा. ए कांची के शासक, बी विजयनगर साम्राज्याचा शासक, सी गुप्त साम्राज्याचा शासक, डी मुघल साम्राज्याचा शासक. याचं असं योग्य उत्तर आहे डी विजयनगर साम्राज्याचा शासक. यानंतरचा प्रश्न आहे, दिल्ली सुलतानच्या स्थापनेचा मुख्य कारण काय होते? या 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य असा पर्याय निवडायचा. ए साम्राज्याचा विस्तार, बी साम्राज्याची संख्या वाढवणे, सी धर्मनिरपेक्ष धोरण, डी युद्धातील विजय. याचं योग्य असं उत्तर आहे डी युद्धातील विजय. धन्यवाद.